येस, फायनली. लॉंग सस्पेन्स. येस, म्हणजे एकदम दॅट दॅट नाईस. पेशन्स का फल मीठा होता है, बाय द वे. ओके, सो आय वॉज टेलिंग एव्हरीवन अबाउट इंट्रोडक्शन की तू ऍक्टिंगही केली आहेस आणि रॉकेट बॉयज ज्यांनी सीझन 2 पाहिला असेल ते तुला अगदी ओळखतील. आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम वरच्या बऱ्याच मूवीज, वेब सिरीज आणि अॅनिमी कॅरेक्टर्स करता तुम्हाला रोहनचा आवाज ऐकायला मिळेल. आता आपण सुरू करूया आपल्या इंटरव्ह्यू करता, प्रॉपर इंटरव्ह्यू करता. तर सगळ्यात पहिले ना, द फॉर्च्युनेट गाय याच्या मागची स्टोरी काय? खरं सांगू तर माझ्या बरोबर ना मी असे बरेचसे जे नावं देतो किंवा टायटल्स देतो ना ते एकदम सुचलेली गोष्ट असते. अच्छा. मे बी एकदम आपल्याला आठवतं ना की अरे हे असं पण आपण देऊ शकतो. त्याच्या मागे कधी कधी असं खूप थिंकिंग नसतं. आणि लॉकडाऊनच्या वेळेला मला असं तेव्हा मी थोडं कॉन्टेंट क्रिएशन वगैरे चालू केलं होतं. तेव्हा जस्ट आय गेस बरेच लोक एक्सपेरिमेंट करत होते, त्यातला मी पण एक होतो, कॉन्टेंट क्रिएशन अँड ऑल दीज थिंग्स. तर तेव्हा युट्यूब चॅनलचं नाव काय द्यायचं, तर मी म्हटलं की बिकॉज आय फील की मी फॉर्च्युनेट आहे म्हणून द फॉर्च्युनेट गाय. म्हणजे तेव्हा मी एवढं सर्च पण नाही केलं की कुणाचं नाव आहे का अजून असं वगैरे. तर ते नाव पडलं आणि आय गेस मला कळायच्या आत मी ते इन्स्टावर पण टाकलेलं होतं नाव. आणि आय हॅव कंटिन्यूड विथ दॅट बिकॉज आय फील आय एम फॉर्च्युनेट. सो येस, येस, ऑफकोर्स. दॅट इज शोईंग अप. मला सांग, पहिला एक्सपिरियन्स तुझा व्हॉइस ओव्हर किंवा डबिंग जो कोणता, म्हणजे व्हॉइस इंडस्ट्रीतला पहिला एक्सपिरियन्स तुझा काय होता आणि कसा होता? अगदी पहिला तू विचारलास तर बाबांनी, माझे बाबा मराठी व्हॉइस आर्टिस्ट आहेत ऑलरेडी. आणि त्यांनी बहुतेक मला एका रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये नेलं होतं. डबिंग नव्हतं ते, माईक समोर. कारण मी लहानपणापासून खूप बोलका होतो, बडबड्या होतो. बहुतेक त्यांना वाटलं असेल की माईकवर येऊन बोलावं त्यांनी काहीतरी, नुसतंच घरी बोलण्यापेक्षा. तेव्हा काहीतरी मी परफॉर्म केलं होतं आणि मी अगदीच लहान होतो तेव्हा. तर मला असं वाटतं तो पहिला एक्सपिरियन्स असेल. पण मला असं अजिबात वाटलं नाही की हे काहीतरी वेगळं आहे, कसं आपण वाटू, काय बोलू. सो प्रॉब्ली ते म्हणतो ना, नॅचरली एखादी गोष्ट तुझ्यामध्ये असते. आणि मग ऍड्स एक दोन मी डबिंग मला केल्याचं आठवतंय लहान असताना. पण प्रॉपर फुल फ्लेजेड व्हॉइस मध्ये रिलेटेड काम, जसे मला प्रॉब्ली पैसे पण मिळाले किंवा एक एक्सपिरियन्स मिळाला असं म्हणता येईल, जे मी 7वीत असताना 2 रेडिओ प्रोग्राम्स करायचो. रेडिओ प्रोग्राम्स वॉज क्वाईट अ थिंग तेव्हा. आता आय डोंट नो इतकं ऑफकोर्स ऐकलं जात असेल, पण आधी एवढं नाही, कारण आधी भरपूर पॉप्युलर असायचे रेडिओ प्रोग्राम्स. आणि तेव्हा मी एक हिंदी आणि एक मराठी असे दोन्ही रेडिओ प्रोग्राम्स, शोज 2 रेकॉर्ड करायचो अजून 3-4 जणांबरोबर. आणि दॅट युज टू बी, आम्ही 4-1 जण असे एकत्र बसून रेकॉर्ड करायचो, म्हणजे ते ओल्ड स्कूल वे. तो माझा मी म्हणेन पहिला अनुभव, पर्टिक्युलरली जो मी सांगू शकतो की हा माझा अनुभव आहे, तो आहे पहिला एक्सपिरियन्स. आणि तो खूप छान होता. म्हणजे त्याला मी नेहमी म्हणतो व्हेरी कोझी इट वॉज. आणि मगाशी म्हटलं तसं की मला असं कधी वाटलं नाही की हे स्ट्रेंज आहे, काहीतरी वेगळं आहे किंवा हे आपण काय करतोय, कारण ते नॅचरली एलिमेंट मध्ये असल्यासारखं मला तेव्हापासून वाटत होतं. नाही, आणि आता म्हणजे 7th पासून तू व्हॉइस ओव्हर करतोयस, आता तुला तर एकदम असं म्हणजे दार उघडलं आणि सुरू असं असेल ना? म्हणजे कुठल्या रेफरन्सनी म्हणतेस? मी तेव्हा तुझं म्हणणं की कॉन्फिडन्स म्हणा, किंवा एक तो आपल्याला रियाज होतो ना, रिहर्सल्स होतात किंवा इतकी प्रॅक्टिस झालेली असते. तर असं अजूनही होतं का की आपण स्टुडिओचं दार ओपन केलंय, थोडीशी भीती वाटते किंवा थोडंसं काही असं आहे की ते आधीपासूनच नॅचरल आहे, ते आत्ताही तसंच टिकून आहे? भीती परफॉर्मन्सची आहे, होप लोकांची नाही. कधी कधी काय काय लोकांची वाटते. एनिवे तो वेगळा आपलं कॉन्व्हर्सेशन होईल त्याच्याबद्दल. पण परफॉर्मन्सची भीती नाही वाटत ना. मला पहिल्या डबिंग किंवा रेकॉर्डिंगला कधी वाटली भीती त्या गोष्टीची, मेनली बिकॉज व्हॉइस ऍक्टिंग मध्ये ना चेहरा दिसत नाही. ऍक्टिंग जेव्हा कधी मी फार ऍक्टिंग नाही केली आहे ऑनेस्टली, जेव्हा कधी मी ऍक्टिंग किंवा मॉडेलिंग केलंय ना, तेव्हा भीती हा प्रकार मला वाटलाय की आपण कसे दिसतोय, आपण ऍक्टिंग बरोबर करतोय की नाही, किंवा टेक्निकल गोष्टी आपण सांभाळून घेतोय की नाही. वेरॅज व्हॉइसिंग मध्ये काय होतं, अर्ध्या गोष्टी नसतातच.
इट्स ऑल अबाउट युअर व्हॉइस आणि टेक्निकल ऍस्पेक्ट इज युअर माईक, तुमचं लेव्हलिंग आणि मग ऑफकोर्स तुमचं इंटरनल टेक्निकॅलिटीज, मॉड्युलेशन, पिच आणि या सगळ्या गोष्टी. तर मला नाही वाटत, इनफॅक्ट आय एम व्हेरी एक्सायटेड एव्हरी टाइम मी स्टुडिओ आता पण मला 8 वाजता रात्री जायचं, मी तुला म्हटलेलं तसं. तर इट्स अ चॅलेंज, एव्हरी वर्क इज अ डिफरंट चॅलेंज आणि त्याचा आनंद वेगळा असतो. त्याच्यामध्ये मी टचवूड अजून तरी घाबरत पसे नाही, पण काही काही लोकांना मला अजूनही भीती वाटते, म्हणजे आय एम नॉट दॅट वेल वर्स ना, तर असं म्हणजे आता लाईव्हही घेताना आय एम लिटल बिट कॉन्शियस, पण यू आर व्हेरी कॉन्फिडेंट, दॅट शोज. बरं, हे सगळं करत असताना या जर्नीमध्ये भाषा याचं किती महत्व आहे? फ्लुएन्सी म्हणते मी, की आता तू बऱ्याच लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये करतोस डबिंग, तर तुला काय जाणवलंय भाषेच्या महत्वाबद्दल? भाषेचं महत्व असं आहे ना, की म्हणजे मी या 3 भाषांबद्दल बोलू शकतो, हिंदी, मराठी आणि इंग्लिश. 2 गोष्टी असतात. एक प्रमाण भाषा असते, स्टँडर्ड लँग्वेज, आणि एक असते बोली भाषा, की तुम्ही दररोज घरी किंवा कशा तऱ्हेने बोलता. तर ते तुमचं पर्सनल लाईफ आहे कम्प्लिटली, की तुम्ही त्या भाषेवर तेव्हा तुमचं प्रभुत्व कसं आहे. पण जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी असतो ना, ऍक्टिंग करताना, व्हॉइस ऍक्टिंग करताना, गाताना, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये जिथे लँग्वेजचा उपयोग आहे बेसिकली, तिकडे यू हॅव टू बी पर्टिक्युलर विथ स्टँडर्ड लँग्वेज, प्रमाण भाषा. आता मी भाषा म्हटलं पाहिजे, इट्स नॉट भाषा. फॉर एक्झाम्पल, तो श आहे, राईट, भाषा. आता जनरली तू आणि मी बोलत असताना आपण असं काय का तुझी भाषा कशी, असं मी पटकन मुद्दाहून नाही म्हणणार. बरोबर. बट काय म्हणूया, इनव्हॉलंटरीली असं आलं पाहिजे की भाषा नाही येते. सो ह्याचा प्रचंड इम्पॉर्टन्स आहे भाषेचा. वेदर यू आर डबिंग इन इंग्लिश परत मग तुम्ही इंडियन इंग्लिश करताय, मग त्याच्यामध्ये उगीच ऍक्सेंट आणत असाल तुम्ही, अमेरिकन किंवा ब्रिटिश ऍक्सेंट, तर तो गरजेचा नसेल त्या कॅरेक्टरला किंवा त्या पर्टिक्युलर सिरीज मध्ये, तर त्या भाषेवर प्रभुत्व, तसं वोकॅबलरी आणि डिक्शन असून उपयोग नाही. यू नीड टू नो हाऊ टू स्पीक इन इंडियन इंग्लिश इन दॅट केस. करेक्ट. किंवा इंडियन इंग्लिश म्हटल्यावर पण आपण एक स्टँडर्ड इंडियन इंग्लिश म्हणू शकतो, किंवा मग जरा मराठी इंग्लिश आहे, हिंदी असलेलं इंग्लिश आहे, साऊथ इंडियन इंग्लिश आहे, गुजराती इंग्लिश आहे. करेक्ट. सिमिलर इज विथ युअर, बाकी फुगे आले दिसले का, फुगे विगे मागणे येतात, अचानक आले. एनिवे, तर सेम गोज विथ हिंदी भाषा दुर्दैवाने फार चुकीची बोलली जाते सध्या. आणि मी या इंडस्ट्रीत असल्यामुळे थँकफुली मी चांगल्या लोकांकडनं हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा उत्तमरित्या शिकू शकलो. मराठी हिंदी शाळेत 7वी नंतर नव्हतं मला, पण मराठी इंग्लिश होतं ते, आणि या दोन्ही माझे फेवरेट सब्जेक्ट होते. सो त्याच्यात मग बेसिकलीच मला वाटलं की आपण सुधारणा केली पाहिजे दोन्ही लँग्वेजेस मध्ये, लोकांचं ऐकून, आणि बेसिकली हॅव दिस हॅबिट ऑफ ऑब्झर्विंग, की कोणतरी काहीतरी बोलताय ना किंवा एका पर्टिक्युलर ह्यानी बोलतोय, तर ते आपण आत्मसात करून घेणं फार महत्वाचं आहे. तर मी नेहमी म्हणतो की जुनी हिंदी मराठी गाणी ऐका, उत्तम भाषा आहे त्याच्यामध्ये, उत्तम. म्हणजे आजकाल असं झालंय की इंग्लिश बोलणं हे जास्त प्राधान्य दिलं जात आहे या गोष्टीला, विच इज अ गुड थिंग काही बाबतीत. कारण मी इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन तुझ्याशी समजा करत असेल तर मी पूर्णपणे प्रॉपर इंग्लिशमध्ये केलं पाहिजे. पण कामाच्या ठिकाणी मग उगीच मग मराठीचा हे चुकतंय, हिंदीचं हे चुकतंय, ते नाही झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी हिंदी मराठी वाचणं पण फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला या 2 भाषा वाचता येत नसतील, देवनागरी स्क्रिप्ट जी आपली आहे, तर तुम्ही सिरीज वगैरे कशा डब करणार, राईट. सो भाषेचं महत्व प्रचंड. म्हणजे तुम्ही जितकं ह्याच्यामध्ये स्वतःमध्ये एक्सेलन्स, प्रभुत्व आणाल ना, तितकं कमी आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि तुम्हाला एक जाणवेल की ह्याच्यात या कामासाठी जसं जसं तुम्ही तुमची भाषा इम्प्रूव्ह कराल, तसतशी तुमच्या रेग्युलर लाईफ मध्ये पण ती भाषा इम्प्रूव्ह व्हायला लागेल. हे महत्वाचं आहे. म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा नॉर्मली पण बोलतो, तेव्हा मी नागपूरकर आहे, त्यामुळे माझी भाषा एकदम नागपुरी मराठी होती. ती मी आता बऱ्यापैकी थोडं प्रयत्न करते की हळूहळू त्यातले काही शब्द जे चुकीचे होते ते मी सुधरवायचा प्रयत्न करते. चुकीचं बरोबर नसतं. प्रमाण भाषा जसं मी म्हटलं तसं आहे. नागपूरची तू असशील, पुण्याची.
आता पुण्याच्या बऱ्याचशा लोकांना सवय असते बोलण्याची, मी म्हणलं म्हणतात हो ते. म्हणलं. वेराज हम्म. मुंबईमध्ये फार वियर्ड वाटतं ते. मी म्हंटल असं आपण म्हटलं, म्हणतो, किंवा म्हणालो, म्हणालो. किंवा आपण मुंबईचे लोक जास्त करून मी गेलेलो म्हणतो, गेलेलो आलेलो. वेराज हा. पुण्यामध्ये गेलो होतो आलो होतो असं पूर्ण ते हो. म्हणतात. तर ते काय बरोबर चूक संबंध नाहीये इथे. पण तुम्ही जेव्हा प्रमाण भाषा मी म्हणतो ना, तेव्हा ती प्रमाण भाषा जी तुम्हाला डबिंग डायरेक्टर सांगेल, स्क्रिप्ट रायटर सांगेल, मी लिहून देईल, किंवा मी म्हटलं तसं जुन्या गाण्यात मधनं तुम्हाला तर आपोआप कळेल प्रमाण भाषा काय आहे. तर ती त्यावेळेला अप्रोप्रिएटली वापरणं कामाच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट असतं. पण आता समजा मला पुणेरीच कॅरेक्टर करायचं आहे, तर मग मी मुंबईची भाषा नाही वापरणार. सो दॅट डिपेंड्स अपॉन काय कॅरेक्टर आहे, किंवा ऑल ऑफ दोज थिंग्स. करेक्ट. आणि म्हणजे आता किती, जसं आपण जेव्हा आपण डबिंगला जातो किंवा व्हॉइस ओव्हरला जातो, तर साधारणतः किती तासांचं व्हॉइस डबिंग करणं किंवा किती तास करू शकतो? तुझा काय लॉंगेस्ट स्ट्रेच होता? किती लॉंगेस्ट आवर्स ऑफ डबिंग तुझे? आणि किती प्रमाणित आहे, म्हणजे रेकमेंडेड, की याच्यावर नको करायला, तुमच्या घशाला आणि व्होकल कॉर्ड्सला त्रास होईल? मी खरं सांगू तर हे प्रत्येक माणसावर डिपेंडंट आहे. म्हणजे आय नो सर्टन आर्टिस्ट जे लिटरली 12-12 तास पण करतात. काय? हो, 12-12 तास सुद्धा करतात. इनफॅक्ट आता कोविड पासून आमच्या सगळ्यांकडे होम सेटअप्स पण आहेत. हो. तर मग घरातनं काम करायचं, स्टुडिओज न जायचं, परत घरी येऊन पुन्हा डबिंग सुरू करायचं घरातनं. बापरे. असं करणारे लोक आहेत हू आर एबल टू डू इट. आता ह्याच्यात कसं आहे ना, सिरीज डबिंग असेल ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर एखादी वेब सिरीज किंवा फिल्म डब करताय तुम्ही, तर खूप बोलायला लागतं आणि रिटेक्स पण होतात. ऍक्टिंग मध्ये होतात तसे ह्याच्यात पण रिटेक्स होतात. तर आय डोंट रेकमेंड वर्किंग मोर दॅन 6 hours अ डे. मग ते 6 hours ऍट अ स्ट्रेच तुम्ही करा, नाही तर विथ इंटरव्हल्स करा. कारण का इव्हेंच्युअली ना 2-3 दिवसांनी तुम्हाला प्रॉब्लेम येणार, त्याचा त्रास होणार. मग तुम्ही परत त्या कामाला सुट्टी घेणार, मग तो परत ब्रेक येणार. मेक्स नो सेन्स. पण आता ऍड डबिंग असेल तर मी तर म्हणेन की मी एंडलेस करू शकतो एका दिवसामध्ये ऍड डबिंग. कारण ऍड मध्ये फार कॉन्टेंट नसतं. इट इज प्रॉब्ली 4 words, पण ते कन्वे तुम्ही कसं करता इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मार्केटिंग करताय शेवटी त्याच्यामध्ये, ऍड्स मध्ये. सो युअर टोन अँड युअर परफॉर्मन्स हॅज टू साऊंड मार्केटेबल, की जेणेकरून ती ऍडव्हर्टिजमेंट ऐकल्यावर, ती जाहिरात ऐकल्यावर माणसाला वाटलं पाहिजे, अरे हो, हे मी जाऊन विकत घेतलं पाहिजे. तर तो परफॉर्मन्स हे आहे. आणि ते तुमची जितकी प्रॅक्टिस आणि तुमची त्याच्यात कला तुमची जितकी अग्रेसर आहे, त्याप्रमाणे तुम्ही कितीही डबिंग त्याच्यामध्ये करू शकता. पण सिरीज ऍज आय सेड, आय वोंट रेकमेंड मोर दॅन 6 hours. मी जास्त केलंय 6 तासांपेक्षा. आणि मला आठवतं एकदा तर मी एक नेटफ्लिक्सची सिरीज आणि एक प्राईमची सिरीज एका वेळेला करत होतो, एकाच ठिकाणी, म्हणजे स्टुडिओमध्ये. आणि मला बँगलोरला एका ऍड शूट साठी जायचं होतं, आणि मी एका ठिकाणी एक मराठी डबिंग पण करत होतो एका सिरीजचं. तर मला आता तू विचारू नकोस मी कसं ते मॅनेज केलं. दॅट इज प्रॉबेबली द टफेस्ट टाइम आय हॅड. दिस वॉज ड्युरिंग कोविड. मला कोविड नव्हतं झालं, पण कोविडच्या वेळेची ही गोष्ट आहे. आणि माझा आवाज गेला, सोर थ्रोट झाला होता थोडा, प्रॉबेबली बसला पण होता आवाज. पण बिकॉज मी 4 दिवस बँगलोरला जाणार होतो, आय हॅड टू फिनिश ऑफ जे काय आमचे डेडलाईनचे कामं होती ते. सो आय थिंक तेव्हा ना मनातनं तुला असं तो एक शक्ती येते की आय हॅव टू फिनिश दिस ऑफ, काही झालं तरी, नंतर हवा तेवढा आराम करू. बट आय वोंट रेकमेंड इट ऑब्व्हियसली. कारण ते हे म्हणणं चुकीचं आहे की अरे आपण कितीही काम करू शकतो वगैरे, असं नाही होत. म्हणजे एखादा गायक सुद्धा, अगदी लताबाईंसारख्या गायिका सुद्धा, आय हॅव हर्ड दे यूज टू सिंग रेकॉर्ड सो मेनी सॉंग्स इन अ डे. तर ते प्रॉबेबली गॉड्स गिफ्ट आहे, पण आय एम शुअर की त्याचा त्यांना त्रास पण तेवढाच झालेला असणार आहे. सो आय डोंट थिंक यू कॅन, आय वुड रेकमेंड समवन 6 तासापेक्षा तुम्ही जास्त काम कराल. कारण इट्स नॉट जस्ट युअर वोकल कॉर्ड्स, इट्स ऑल्सो युअर माइंड विच यू आर एंगेजिंग इन. सो त्यामुळे करेक्ट. हे आता तुझा किस्सा सांगितला, त्यात असं कधी झालंय का रे की हिंदी मराठी तू पॅरलली करतोय, तर वर्ड्स जंगल झालेत, थोडे काही स्क्रिप्ट नाही, असं कधीच नाही. नाही? कधी कधी माझं ना हिंदीत फॉर सम रिझन होत नाही. मराठी माझी मातृभाषा आहे, पण मराठीत बऱ्याच वेळेला काही काही वर्ड्स हिंदीत वेगळे उच्चारण त्याचं असतं. तसं
त्या दिवशीच मी कुठला तरी एक डबिंग करताना म्हटलं, अरे रोहन, हे तुझं हिंदी सारखं आलंय ह्याच्यामध्ये. आय टेल यू वाय दॅट हॅपन्स. मराठी आणि इंग्लिश बोलायला ना मी खूप कॉन्फिडंट फील, मला मनापासून खूप कॉन्फिडंट फील करतो, कारण मराठी मातृभाषा इंग्लिश मीडियम स्कूल मधला आहे मी. हिंदीचं काय झालं ना, हिंदी आधी माझं ठीक होतं, म्हणजे लिमिटेड टू मूवीज आणि गाणी आणि असं सगळं. आणि काम करताना लोकांनी म्हटलं, रोहन हे हिंदी नाही चालणार इथे. इफ यू वॉन्ट वर्क इन हिंदी, तुला तुझं हिंदी पॉलिश करायला आहे. आपका हिंदी म्हणून नाही, इट इज आपकी हिंदी. बेसिक वी स्टार्ट फ्रॉम हियर. करेक्ट. आपकी हिंदी साफ, आपके हाँ मतलब अल्फाज साफ होणे बहुत जरुरी है. तो है परत ते हेल म्हणतात लोक. एनिवे असे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हिंदी बोलताना, हिंदी डबिंग करताना अजूनही आय गेट अ लिटल कॉन्शियस की आपले प्रोनाऊन्सिएशन आणि लहेजा लँग्वेजचा बरोबर येतोय की नाही, जो मला इंग्लिश आणि मराठीला होत नाही. पण त्याच्यामुळे काय होतं, मराठी डबिंग करताना बरेचसे जे हिंदी मराठी सिमिलर वर्ड्स आहेत ना, ते हिंदी प्रोनाऊन्सिएशन मध्ये येतात, कधीतरी येतात असे. जसं माहोल आपण मराठीत म्हणतो, वेळेस माहोल हिंदीत. जर माझ्या बऱ्याचशा डबिंग माहोल झालंय ते, तर ते आय एम शुअर मराठी जे हिंदी डबिंग करतात ना त्यांना एक्सपिरियन्स येतो. बट कॉन्शियसली आय एम ट्राईंग की नाही बाबा, इथे आपण भाषा कोणती घेतोय, सो बी कॉन्शियस अबाउट इट. सो पण असं इतकं मेजर नाही झालं ना, आता डबिंग डिरेक्टरनी मला सांगितलं असतं. ऑफकोर्स. आणि तुमची अकॅडमी आहे, व्हॉइस कल्चर अकॅडमी, राईट? तर तिथे तुमचे कोणते वर्कशॉप्स असतात? जर आता जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना कोणाला जर व्हॉइस इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल किंवा कोणी ऑलरेडी असेल, त्यांना एनहान्स करायचे असतील आपल्या स्किल्स, तर हाऊ कॅन व्हॉइस अँड कल्चर अकॅडमी हेल्प देम? व्हॉइस अँड कल्चर आमचं डुअल टार्गेटेड हे आहे. पहिली गोष्ट, हे कन्सेप्च्युअल शोज आणि कल्चरल शोशी निगडीत आहे, कारण माझे बाबा गेली बरीच वर्ष शो प्रोडक्शन्स मध्ये आहेत, ज्याच्यातनं ते वेगवेगळ्या कॉन्सेप्टवर शोज करत असतात. काही स्पॉन्सर्ड असतात, काही त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन असतं. आणि दुसरं जे व्हॉइस जो भाग आहे, तो आम्ही व्हॉइस कोचिंग देतो. व्हॉइस कोचिंग इज व्हॉइस अँड डबिंग बेसिक. म्हणजे डबिंग म्हणजे नक्की काय, वी स्टार्ट फ्रॉम द बेसिक, की डबिंग म्हणजे तुम्ही नाव ऐकलंय, पण डबिंग म्हणजे काय नक्की, त्याचं एक लेक्चर सारखं असतं, ते बेसिक कोर्स मध्ये येतं. आणि एक शॉर्ट स्टुडिओ टूर देतो आम्ही, की स्टुडिओ ऑपरेशन्स कसे असतात, स्टुडिओ कसा दिसतो, रेकॉर्डिंग रूम कशी आहे, रेकॉर्डिस्टची रूम कशी आहे, मग रेकॉर्डिस्टचं कसं काम असतं, राईट. मग तुम्ही माईकवर, आणि आम्ही त्यांच्याकडनं रादर एक्सरसाइज आणि थोडं डबिंग करून पण घेतो त्यावेळेला. मग त्याच्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी, की डबिंग म्हटल्यावर त्याच्यामध्ये काय काय असतं. एक क्राऊड डबिंग आहे, एक ऍड डबिंग आहे, एक फिल्म डबिंग आहे, अॅनिमेशन आहे. याची एक थोडीशी झलक आम्ही देतो. आणि मग ऍडव्हान्स लेवल जी असते, दॅट इज लेक्चर बिक्चर काही नाही, डायरेक्ट तुम्ही यायचं ह्याच्यामध्ये. आय थिंक तू त्यालाच आली होतीस, ज्याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली यू कम इन साइड अ स्टुडिओ, आणि स्टुडिओ मध्ये तुम्ही काम कसं करता, स्क्रिप्ट पकडणं, व्हिज्युअल्स बघणं, हेडफोन्स लावणं, अँड देन ऍक्च्युअली लिप सिंकिंग विथ अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, डिपेंडिंग ऑन काय कॅटेगरी आहे, फिल्म आहे, ऍड आहे, अॅनिमेशन आहे, हे सगळं आम्ही त्याच्यातनं शिकवतो. आमचा मोटो हाच आहे की ज्यांना या प्रोफेशन मध्ये पुढे जायचं आहे, ज्यांना या प्रोफेशनची माहिती हवी आहे, किंवा एक म्हणतो ना उत्सुकता आहे, म्हणजे त्यांना त्याच्यात काही करायचं पैसे नाहीये, पण उत्सुकता आहे काहीतरी वेगळं करण्याची, तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं. आणि आम्ही ऑनलाईन पण आता एक सॅन होजेला कॅलिफोर्नियासाठी घेतला होता, तर तिथे पण आता ह्या गोष्टी मला खूप आवडलं, की टेक्निकल ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे डबिंग कम्स अंडर पोस्ट प्रोडक्शन, तर आता या गोष्टींसाठी इंटरेस्ट आणि यांच्याबद्दल माहिती आज जगभरात इतकी व्हायला लागली, आणि लोकांना एवढी उत्सुकता आहे बघून खूप बरं वाटलं मला. त्याच्यामुळे व्हॉइस अँड कल्चर इज ऑल्सो ट्राईंग टू प्रमोट what dubbing is and what post production is all about, rather than just acting. जे तुम्हाला ऍक्टर्स दिसतात, त्याच्या मागचे जे व्हॉइसेस आहेत, मागचं जे काम आहे, ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. करेक्ट. आणि म्हणजे मी इथे हे सांगेन की मी स्वतः त्या वर्कशॉप्सला आले आहे. आय हॅव एक्सपिरियन्स्ड ऑल द प्रोसेस. आणि फक्त तेवढ्या पुरतं नसतं, तो वर्कशॉप तेवढ्या पुरता नसतो. मी प्रसाद सरांना पण आणि तुला पण रोहन बरेचदा पिंग केलेलं आहे की आता मला या ऑडिशनला जायचं आहे, काय करू, कसं करू. आणि आय एम रिअली म्हणजे ग्रेटफुल की तुम्ही लोक
खूप लवकर लवकर रिप्लाय करता आणि रिप्लाय देता. नाही तर बऱ्याचदा असं होतं ना की आपण एखादा कोर्स करतोय आणि तो केला आणि त्याच्यानंतर द पर्सन हू इज टीचिंग त्याला काहीच घेणं देणं नसतं. किंवा मग आपलं काम असतं, आपल्याला जायचं 1 तासाने, आपल्याला फोन आला की आता ऑडिशन आहे, ये 1 तासात. आपण निघालोय आणि 1 तासात आपण मेसेज करतो आणि आपल्याला रिप्लाय पण येत नाही. तर असं मला बिलकुल कधीही माझं काम कुठेच नाही अडलं. रोहन, तू पण आणि प्रसाद सरांनी पण प्रत्येक वेळेस माझ्या सगळ्या अडचणींना किंवा क्वेश्चन्सला आन्सर दिलेलं आहे. सो आय एम रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल फॉर दॅट. आणि मी याच्या पुढे पण त्रास देत राहणार आहे. नाही प्लीज. आणि ऍक्च्युली काय होतं ना पौर्णिमा, आम्ही असे तुझ्यासारखे पण आहेत, बरेच लोक आहेत जे फॉलोअप ज्याला आपण म्हणतो ते ठेवतात. काय असतं ना, आम्ही वी आर नॉट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर्स. आम्ही डबिंग मध्ये काम देण्याचं आमचं काम नाहीये. करेक्ट. पण आम्ही तुम्हाला सुचवू शकतो की इकडे ऑडिशन द्या, इकडे तुम्हाला हा कॉन्टॅक्ट आहे, इकडनं तुम्हाला हे काम मिळू शकतं. बट तुम्ही जर का आमचे त्याला काय म्हणतो ना आपण, प्रतिक्रिया मागत असाल तुम्ही, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आमच्या मनात पण त्यावेळेला असतं की अरे मला पटकन कुणी विचारलं की एक फिमेल व्हॉइस हवा आहे, तर मी पौर्णिमाचं नाव सांगेन किंवा मी अजून एक मेल व्हॉइस सांगेन जो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. सो रादर दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह पॉइंट वेन अ स्टुडंट इज क्वाईट एंगेज्ड इन व्हॉट दे वॉन्ट टू परस्यू आणि ते तेवढे सिरियस आहेत. I take it त्याच्यामुळे very seriously what you said. म्हणजे जर कोणता फिमेल अपॉर्च्युनिटी आला तर तू पौर्णिमाचं नाव सांगशील. ऑफकोर्स. कारण का काय होतं ना, मी आय एम नॉट ट्राईंग टू बी बायस किंवा असं काही, पण इतके स्टुडंट्स आमच्या अंडर आहेत गेले आणि आम्ही पुण्याला पण वर्कशॉप घेतो. सो पुणे आणि मुंबई मिळून इतके स्टुडंट्स आहेत की ह्युमनली इट्स व्हेरी इम्पॉसिबल टू रिमेंबर एव्हरीवन किंवा सगळ्यांचे चेहरे आणि पण सगळ्यांकडे नंबर्स आहेत. तर जो माणूस पिंग करतो ना, टेक्स्ट करतो की हाय आय एम पौर्णिमा, मी ह्याला आले होते, मी हे काम करते, किंवा मी एक मुलगी आहे तिचं नाव नाही घेत मी, पण ती मला नेहमी ती डब केलेलं मला पाठवते, ती स्वतः करते फोनवर आणि मला पाठवते लिपसिंग केलेलं, इतकं उत्तम करते की उद्या मला कोणी विचारलं तर मी तुझं किंवा तिचं नाव देईन. सो आय जस्ट फील लाईक तुम्ही जितके सिरियस असाल ते आम्हाला कळतं आणि त्याप्रमाणे आम्ही तुमची नावं रेकमेंड त्यावेळेला डेफिनेटली करू शकतो. आता आपण टुवर्ड्स द एंड मूव्ह होतोय, तर एक खूप महत्वाचा प्रश्न आहे जो बऱ्याचशा व्ह्युअर्सला असणार आहे की एआय इज ओव्हर पॉवरिंग नाव सगळ्याच इंडस्ट्रीजमध्ये आणि व्हॉइस मध्ये तर खूप मेजरली याचा इम्पॅक्ट होतोय. तर ह्याच्यावर तुला काय बोलायचंय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी गोष्ट आहे ना की जी आपल्याला ना नाकारता येते ना टाळता येईल कधी. कारण टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, मी पूर्ण बॅकग्राऊंडच्या आहे तुला सांगतो. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट अशी गोष्ट आहे ना जी कधी थांबलेली नाहीये ह्युमन रेसच्या एक्झिस्टन्स पासून. तर पहिली गोष्ट ना, जो माणूस फक्त डबिंग नाही कुठल्याही प्रोफेशनशी निगडीत आहे, ज्याच्या प्रोफेशन मध्ये एआयचा शिरकाव झालाय, त्या सगळ्यांसाठी मला सांगायचं आहे की पहिलं एम्ब्रेस द फॅक्ट, एक्सेप्ट द फॅक्ट की एआय तुमच्या इंडस्ट्रीत आलाय. आता माझ्या बाबांचा आवाज पौर्णिमा रेल्वे स्टेशन वरती ऐकायला येतो की या ट्रेन ही वाजता या प्लॅटफॉर्मवर ह्या होत्या, आणि मध्यंतरी इफ आय एम नॉट रॉंग फोन केल्यावर पण त्यांचं ऐकायला येतं की जर तुम्हाला कोणत्या XYZ मधनं फोन्स येत असतील तर त्याला काही प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद देऊ नका. हा, तो बाबांचा आवाज होता मला तो रिलेटेबल वाटला खूप. आणि तो अडल्ट ट्रीटमेंट, बाबांचा प्युअर व्हॉइस नव्हता तो, कारण दे हॅव मिक्स्ड अ फ्यू व्हॉइसेस आणि असं काहीतरी केलेलं होतं, आय डोंट नो. तर खूप आधी बाबांनी एक प्रोजेक्ट केलं होतं जे अनडिस्क्लोज्ड होतं आणि तेव्हा एआय हा प्रकारच लोकांना माहित नव्हता काय. तर तेव्हाच काहीतरी याच्याशी कनेक्शन आहे असं मला वाटतं फॉर सम रिझन. ओके. त्या गोष्टीचं. तर एआयचा शिरकाव झालाय, तर पहिली गोष्ट इज टू एक्सेप्ट दॅट फॅक्ट. दुसरी गोष्ट मला नेहमी म्हणायचं आहे की घाबरू नका. का? कारण कामही तितकंच वाढतंय आणि प्रत्येक गोष्ट एआय नाही करू शकत. कळलं का? कारण ना शेवटी एआयला तुम्ही कमांड्स देता. एआयला सांगता लिसन मला रोहन फणसेचा व्हॉइस हवाय आणि तो जरा असा अँगर रिलेटेड व्हॉइस मला हवाय किंवा सटल व्हॉइस हवाय आणि अॅनिमेसाठी हवाय तर तशा ह्याने लेक्चर करून दे, हे तू कमांड देतोयस. पण ते शेवटी मशीन आहे
हो. आणि तुम्हाला एंड डिझायर्ड रिझल्ट जो आहे तो मिळू शकेल असं नाही ना त्याच्यात. पण ऍट द एंड मी ऑफ ऐकलेलं आहे, म्हणजे एआय रिलेटेड आता एक इन्फ्लुएन्सर आहे इन्स्टावरतीच, त्यांचे एआय व्हिडिओज विथ ऑडिओज बाकीचे जे पेजेस आहेत ते वापरतायत विदाउट हर परमिशन. करेक्ट. आणि मी हे त्यांना म्हणजे सांगितलं पण आहे, पण तो जो आवाज असतो ना, तो भलेही त्यांचा आहे, तो साऊंड्स व्हेरी सिमिलर, बट इट इज नॉट दॅट ह्युमन. तो कळतो की आर्टिफिशियल आवाज आहे म्हणून. कारण करेक्ट. आपण बोलण्यात जे चढ उतार करतो, जे इमोशन्स आणतो, ते प्रत्येक वेळेस एआय करूच शकत नाही. विच इज नाही, पण पौर्णिमा असे अनेक अनेक मी तुला व्हिडिओज दाखवू शकतो जिथे तुला वाटणारच नाही हा एआयचा व्हॉइस आहे. हो. इट इज इम्प्रूव्हिंग डे बाय डे, कारण ते इट्स इंटेलिजन्स, शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो ते शिकत जात आहे हळूहळू. पण मी तुला परत म्हटलं तसं की तू त्याला कमांड देतेस शेवटी. तुला एंड रिझल्ट काय हवाय तो देईलच असं नाही. आता ट्रान्सलेटर्सना पण असंच झालंय की मला इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करायचंय, तर मी कमांड देतो एआयला की एआय हे ट्रान्सलेट करून दे मला. पण तो जे देईल ते बरोबरच असेल असं नाही ना. तो जे नाही, देईल ते तर आहे. त्यातले काही शब्द असे असू शकतात जे रिलेटेबलच नाहीत माझ्या ट्रान्सलेशनसाठी, जे बरोबर. जिनेरिक असतील खूप जास्त. त्याला कितीही तू कमांड्स दे, शेवटी तुला मनाला पटेल असं ते देईलच असं नाही, जे फक्त माणूस देऊ शकतो. तर एआयला आपल्या प्रोफेशनला एक तो आधार होईल अशा ऍटिट्यूडनी आपण काम केलं पाहिजे, रादर दॅन सीइंग इट ॲज अ थ्रेट. आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला तसं डेव्हलप करणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड पॅरामाउंट. कारण नाहीतर मग तुम्ही त्या ह्याच्यातच जाल की अरे ह्यानी ओव्हर पॉवर केलंय, ओव्हरटेक केलंय, आता माझं काम गेलं. तर तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल मी स्वतःच ते बघितलंय हे म्हणून एक्झाम्पल तुम्हाला देतो. जुरासिक पार्क जेव्हा रिलीज झाला 1993 मध्ये, 1993 मध्ये, तेव्हा सीजीआय वगैरे जस्ट आलं होतं, कम्प्युटर ग्राफिक्स. ओके. पण तेव्हाचे 90% जे शॉट्स आहेत डायनासॉरचे, ते त्यांनी अॅनिमेट्रॉनिक्स म्हणजे ऍक्च्युअल डायनासॉर्स त्यांनी 3-4 महिने बसून बनवले होते. त्याच्या आतमध्ये त्यांचं जे काय रिमोट आणि सगळं करून ते ऑपरेट करायचे. म्हणजे ती जी टीरेक्स आपल्याला दिसते त्याच्यामध्ये, ती ऍक्च्युअल अॅनिमेट्रॉनिक्स आहे ती. हा, ती खरी बनवली गेलेली आहे ती. पण एक सीन आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते असे वेगळे डायनोसॉर्स, मला नाव त्यांचं माहित नाही, ते धावत येताना दिसतात त्याच मूवीमध्ये, जे सीजीआय व्हेरी फर्स्ट टाइम केलं गेलंय 1993 मध्ये. एकच सीन तेवढा, बाकी सगळं अॅनिमेट्रॉनिक्स आहे त्याच्यामध्ये. मग जसे जसे पुढचे पार्ट्स आले तसं तसं कम्प्युटर ग्राफिक्स वाढायला लागलं. पण तरीही अगदी आता 2022चा जो शेवटचा पार्ट होता, त्यात सुद्धा 20% ऑफ द डायनासॉर्स आर अॅनिमेट्रॉनिक्स, जे खरे बनवले गेले. कारण थ्रू सीजीआय दे कॅनॉट ब्रिंग सर्टन फेशियल एक्सप्रेशन्स, किंवा ती जी एक काय म्हणतो ना आपण त्यांना, त्यांच्यातली जी एनर्जी दाखवायची असते ती सीजीआय मधनं ते आणू नाही शकत, आणि ती फेक वाटते. सो अजूनही ऑल्दो 80% काम कम्प्युटर ग्राफिक्स करते, 20% अजूनही मॅन्युअल करावं लागतं. सो दॅट इज अ रे ऑफ होप. आणि 20% आपण म्हणतोय काम कमी झालं हे, पण 20% ऑफ ओव्हरऑल काम जे रोज वाढतंय जगामध्ये. सो तुम्ही इमॅजिन करा की रोज काम वाढतंय वाढतंय वाढतंय, त्याच्यातलं 20% म्हणजे खूप झालं ना. आताच ऑलमोस्ट 100%च झालं. बरोबर. आता तर ओटीटी आणि हे सगळे म्हणजे इतकं सगळं जगच एकत्र आलंय की वी विल नीड आर्टिस्ट. म्हणजे वेळ, मला तर असं वाटतं एखाद वेळेस अशी पण येऊ शकते की आर्टिस्टच नाही आहेत आणि काम आहे. नाही, मग एआयचा वापर केला जाईल अशा वेळेला, कारण एआय मी म्हटलं तसं आपल्या बरोबर असणार आहे नेहमी. सो टेक इट ऍज युअर कंपाड्रे किंवा कंपॅनियन, तुमचं साथी म्हणून त्याला आपलंसं करा. आणि पण तो ओव्हर पॉवर तुम्हाला नाही, कारण शेवटी कमांड तुम्हालाच द्यायचे आहेत ना त्याला, जे काय आहे. सो एआयचं तसं आहे. ओके. सो इट वॉज व्हेरी नाईस कन्व्हर्सेशन आणि खूप महत्वाच्या टिप्स मिळाल्यात. अजून खूप काही बोलायचंय तुझ्याशी. आपण एक डिटेल्ड इंटरव्ह्यू नंतर नक्की करूयात, आणि प्रसाद सर आणि तू अशा दोघांचा पण करूया. हो, नक्की करूया. थँक्यू सो मच. थँक्यू. जाता जाता फक्त ऑडियन्स करता एक छोटीशी झलक तुझ्या व्हॉइस.
कोणत्याही एका तुझा जो आवडता कॅरेक्टर असेल किंवा काही पण एनिथिंग. मी आत्ता मी डिस्क्लोज नाही करू शकत आहे कुठलं, ऍक्च्युली सांगू शकतो. एक द गुड डॉक्टर म्हणून एक सिरीज आहे. हा, तर त्याच्यामध्ये जो डॉक्टर शॉन मर्फी जो मेन कॅरेक्टर, त्याचा व्हॉइस, दॅट वॉज माय फर्स्ट AI रिलेटेड प्रोजेक्ट. कारण दे हॅव युज माय डिक्शन अँड माय काय म्हणतो ना, माय डिक्शन आणि माय एक्सप्रेशन्स बेसिकली. बट ते अल्टिमेटली आवाज वेगळा वापरणार आहेत. हा, ओके. पण माय डिक्शन अँड माय एक्सप्रेशन इज गोन बी यूज फॉर दॅट कॅरेक्टर. असं सो पण त्याच्यामध्ये थोडं त्याचं बोलणं थोडस, मुझे वहां जाना था लेकिन तुमने बताया नहीं. सो हा थोडा त्याचा आवाज, तो पूर्णपणे अबनॉर्मल नाहीये मुलगा, तो हुशार आहे. पण त्याचं बोलण्याचे ग्राफ्स असे आहेत, इसके बाद ये होने वाला है, उसकी मेटाबॉलिक रेट होने वाली है, मुझे बहुत अच्छा लगा. हे असं त्याचं बोलण्याचं पद्धत आहे. मग एक शो कुसा काबे म्हणून मी विलन करायचो अॅनिमेसाठी. सो त्याला ना, तो असा टीनेज मुलगा होता, पण तो कोल्ड ब्लडेड आहे. तर त्याचा व्हॉइस कसा, मग तुम्हारे अंदर अगर बिजली की तेज कितनी भी सीधी हो, मेरे शक्तियों के सामने वो किसी काम की नहीं है. सो ह्याच्यानी तो विलनचा फील पण येतो. असं पण कळतं की हा काय अगदी 40-50ला माणूस नाहीये, हा 20ला कुठला तरी मुलगा आहे. आणि ते एक्सप्रेशन पण येतात. आणि मध्यंतरी एका चॅनलचा मी व्हॉइस होतो, कलर्स मराठीसाठी 1 वर्षभर. तर त्या चॅनल व्हॉइसिंग साठी माझा वेगळा आवाज असायचा. आता बघा पुढचा एपिसोड फक्त कलर्स मराठीवर. सो हे खूप अनाउन्सिंग हे झालंय. सो अशा प्रमाणे तुम्ही तुमचा व्हॉइस चेंज करू शकता. मॉड्युलेशन आणि पिचचा इथे भरपूर उपयोग होतो ऍज अन आर्टिस्ट. त्याच्यावर आपण अजून एक पूर्ण अख्खा म्हणजे तासही कमी पडेल आय गेस हे सगळं डिस्कस करता करता. ऍब्सोल्युटली. So it was so nice to have you on live with Punwa. Thank you so much. Thank you so much for accepting my invitation. No problem. Looking forward for more such interviews with you in future. आणि व्ह्युअर्सला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही प्लीज कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्या पोस्टमध्ये जाणार आहे. तिथे अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट करतील आणि आपण त्याची उत्तरं द्यायचा पूर्ण प्रयत्न करूया. विश यू ऑल द बेस्ट for all your future endeavors. And same to you. Thank you so much. Bye-bye. With all your blessings. Yes. See Bye. you soon. See you. Bye. Take care.